सध्या दिग्रस दारव्हा विधानसभा निवडणुकीची रंगत चढली आहे। यामध्ये दिग्रस दारव्हा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दिग्रस लाईव्ह न्यूज चॅनलवर। काय नाव आहे तुमचं? अविनाश चिंतामण धुळे। कोणत्या गावात राहता? शंभरवी चौ जिजामाता नगर। सध्या दिग्रस दारव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये चांगला उमेदवार कोणता आहे? दिनेश भाऊ सुकळे। त्यांना का बरं तुम्ही वोट देता? माणूस एक नंबर आहे, चांगले गरिबातून निघलेले आहे, व्यवस्थित आहे, कोणाचं कार्य करते, चांगले करते, तर मंडळाचं पूर्ण दिग्रसमध्ये सपोर्ट देतात सगळ्या गोष्टी। त्यांचं बोध चिन्ह काय आहे? हिरा। हिरा। आपलं नाव काय? सोहेल शेख। तुम्ही कुठे राहता? देऊरवाडा पुनर्वसन, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। सध्या दिग्रस दारव्हा विधानसभेची निवडणूक सुरू आहे। यामध्ये कोणत्या उमेदवाराचे पारडे जड वाटत आहे? माणिकराव ठाकरे साहेब। कारण काय? कारण या क्षेत्रामध्ये आपण पाहत आहेत का भरपूर प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, आणि आपण पाहत आहेत दारव्हा दिग्रस हा रोड एकदम अपूर्ण झालेला आहे, खड्डे पडलेले आहेत, तो रोड पूर्ण झालेला नाही। त्यामुळे आणि अनेक अशा समस्या आहे या मतदारसंघामध्ये। आपण पाहता दारव्हा तालुक्यामध्ये फुगगावचा जे पूल आहे ते वाहून गेलेला आहे, आणि अशा अनेक समस्या आहे, शिक्षणाच्या समस्या। म्हणून आम्हाला असं वाटत आहे का बा माणिकराव ठाकरेचा पारडा जड आहे आणि तोच निवडून येणार। निवडून आल्यावर ते पूर्ण काम करतील का? हो, पूर्ण काम 100% करतील, कारण की माणिकराव ठाकरे साहेब हे एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांच्या बाबतीत पाहिलं आपण तर पक्षासोबत कधी गद्दारी केलेली नाही, एकनिष्ठ राहिलेले आहे पक्षासोबत। म्हणून आम्हाला पूर्णपणे खात्री आहे का तो 100% काम करतील। तर राष्ट्रीय काँग्रेस हे जवळपास माणिकराव भाऊ किती वोटांनी निवडून येतील? आता आपण पाहतच आहे का जनतेचा प्रतिसाद त्यांना एकदम चांगला भेटत आहे, जनतेचा कौल त्यांच्याकडे आहे। तर आम्हाला अशी खात्री आहे का 25,000च्या जवळजवळ त्यांनी निवडून येतील। आपलं नाव काय? अनिल कळणू अवचार। आपण कुठं राहता? अमला, तिवरी अमला, बुद्रुक। सध्या विधानसभेची निवडणूक लागलेली आहे, त्यामध्ये दिग्रस दारव्हा विधानसभेमध्ये सध्या कोणाची हवा आहे? दिनेश भाऊ सुकळे। त्यांचं बोधचिन्ह काय? हिरा। आणि त्यांना तुम्ही पसंती का दर्शवली? आम्ही ते चांगले कामं करत आहे, आम्ही त्याला वोट देणार, मत देणार, आम्ही काही करीन पण आम्ही त्याला मत देणार। त्याने चांगले कामं करत राहिले, ते गरिबातून निघलेले आहे, चांगले कामं केलेले आहे, आणि चांगल्या गरिबातून ते निघलेले आहे, गरिबाला ते जाणू शकते। सध्या दिग्रस दारव्हा विधानसभाची निवडणूक चालू आहे। या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला आपण पसंती दर्शवसाल? मी संजय भाऊ राठोड यांना सर्वप्रथम माझी पसंती राहील। त्याच्या मागं कारण एक आहे, तो कोरोनाच्या काळामध्ये संजय भाऊनं जी मदत केली तेव्हा कोणाला असं विचारलं नाही की तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या पातीचा आहे। त्यांना जे लागलं ते साहित्य उपलब्ध करून दिले, शेवटी दवाखान्यापर्यंत नेलं, आणि जे हिंदू असतील त्यांची स्मशानभूमीपर्यंत व्यवस्था करून दिली, जे मुस्लिम असतील त्यांचे कब्रस्तानपर्यंत व्यवस्था करून दिली, आणि दिग्रसच्या विकासाकरता भरपूर असे काही कामं केलेले आहे ज्याची आपण मोजमाप करू शकत नाही। गेल्या 5 वर्षापासून अनेक असे आरोग्य शिबिराचे आयोजन केले, त्या आरोग्य शिबिरच्या माध्यमातून त्यांनी दिग्रस येथे उपचार केला, दिग्रसचे उपचार झाला नाही तर त्यांनी सावंगी मेघे येथे नेले, सावंगी मेघेला उपचार झाला नाही तर त्यांनी तिथून मुंबईला हलवलं। त्याच्यानंतर त्यांनी चष्म्याचे ऑपरेशन, डोळ्याचे ऑपरेशन केले, त्याच्या माध्यमातून त्यांनी चष्मा वाटप केले। इथं नाही झालं बरोबर ऑपरेशन तर मुंबईला नेले। त्याच्यानंतर हुशार होतकरू विद्यार्थ्याकरता त्यांनी कोचिंग क्लासेसची व्यवस्था केली, निःशुल्क व्यवस्था केली, मुंबईला पण त्यांची व्यवस्था केलेली आहे। असे अनेक कितीतरी कामं आहे संजय भाऊंनी जे भरपूर कामं केलेली आहे, त्याच्यामुळं सगळ्यात जास्त पसंती संजय भाऊ राठोड यांना आहे। संजय भाऊ राठोड यांचे प्रतिस्पर्धी कोण राहणार? सध्या पाहिलं तर प्रतिस्पर्धी संजय भाऊ राठोडले नाही आहे, कारण की सध्या गावामध्ये एकच चर्चा आहे की जातीपातीचा राजकारण। संजय भाऊजवळ कोणतीही जात नाही, संजय भाऊजवळ फक्त एकच जात आहे, माणुसकी। त्या माणुसकी जातीच्या फरशावर संजय भाऊ राजकारण करते, कधी कोणाला जात नाही विचारली, काहीच नाही विचारली। त्याच्यामुळे आज तरी संजय भाऊच्या याच्यात प्रतिस्पर्धी उमेदवार भरपूर काही अंतर आहे। संजय भाऊ जवळपास किती मतांनी आघाडी राहतील? माझ्या हिशोबानं संजय भाऊ राठोड 30,000च्या वर मतांना आघाडी घेऊन विजय होतील, एवढी गोष्ट नक्की निश्चित आहे।
तुमचा परिवार तुमच्या सोबत आहे, तुमचा समाज तुमच्या सोबत आहे? माझा परिवार, माझा समाज हे संजय भाऊ राठोड सोबत आहे. माझं नाव गजानन नामदेवराव विलायतकर आणि मी दिनेश सुकडे यांनाच मी मतदान करणार, म्हणजे करणारच. आपलं नाव काय? शेख मोहम्मद. सध्या विधानसभेची निवडणूक चालू आहे. यामध्ये अनेक उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले आहे. त्यामध्ये सध्या दिग्रस दारवा नेरमध्ये कोणत्या उमेदवाराची हवा आहे? हवा दोनों भी पार्टी की है. संजय भाऊ राठौड़ की भी अच्छी है, मानिकराव ठाकरे की भी अच्छी है. लेकिन जैसा कि छोटे मोटे व्यापारी होगा, जैसा हम व्यापारी हो गए, और परिवर्तन हुआ नहीं गांव के हिसाब से. सिर्फ ये कैसा मंत्र देना चालू है, ऐसा करें वैसा करेंगे, यूँ करेंगे क्यों करेंगे. काम होना चाहिए बाकी. और ये काम सिर्फ प्रकाश जी अम्बेडकर जैसा उन्होंने उम्मीदवार खड़े करे सिलेंडर के लिए, अपने सिलेंडर पर नाजुकराव जी धानवे, वो ठीक उम्मीदवार है और इनको सपोर्ट करना चाहिए.